भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या जोरदार संघर्षानंतर 10 मे रोजी शस्त्रविराम झाला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर शस्त्रविराम करण्यात आला। दरम्यान सैन्य दलांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी 100हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचं स्पष्ट केलंय। त्याचप्रमाणे पाकिस्तानने आगळीक केल्यास जशास तसं उत्तर मिळेल असंही त्यांनी सांगितलं आहे। आता पाकिस्तानला माफी मिळणार नाही असं JD व्हान्स यांना मोदींनी बजावून सांगितलं आहे। एवढंच नाही तर 3 दिवस चाललेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये 35 ते 40 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचीही माहिती देण्यात आली आहे। दरम्यान आता पाकिस्तानने हल्ला केला तर गप्प बसणार नाही। आता मिळणारं उत्तर अधिक कठोर आणि जोरदार असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांना बजावलं आहे। तर आज पाकिस्तान आणि भारत यांच्या DGMOची बैठकही होणार आहे। कुठल्या अटी आणि शर्ती पाकिस्तान पुढे ठेवल्या जातात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे।